आपल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार कार्यसम्राट धर्मवीर संजू गायकवाड मागच्याही वर्षाला 2024ला विदर्भातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव भाऊंनी या बुलढाणा नगरीमध्ये घडून आणला। 1.5 कोटी लक्ष रुपयांच्या अनेक खेळांचं आयोजन मागच्या वर्षाला याच मैदानावरती करण्यात आले होतं। तर या मॅचला सुरुवात होते। दोन्ही सलामीचे फलंदाज स्ट्रायकिंगला आहेत। सौरभ समोरचा बॉल सन्मान दिला गेलाय, चांगल्या बॉलला सन्मानाने सुरुवात होते आहे। सौरभ बिराजदार अंबाजोगाई परिसरातील हा खेळाडू, तुळजापूर परिसरातील हा खेळाडू आहे। मॅन फ्रॉम तुळजापूर शाहरुख खाजी नॉन स्ट्रायकिंग एंडला। डावखुरे हाताचा फलंदाज सौरभ, डावखुरे हाताचा गोलंदाज, चांगला बॉल परंतु खराब क्षेत्ररक्षण, बॉल अगदी जातोय सीमा पार, चौकार। बिराजदार मॅन फ्रॉम तुळजापूर, पायावरचा बॉल त्याला दिशा दिली, हा बॉल अडवू शकला असता। शॉट फाईन लेगला, परंतु त्या ठिकाणी तरी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण। आणखी एक चांगला बॉल, परंतु आता मात्र यष्टीरक्षक बीट आणि पंचांचा इशारा बाईटच्या स्वरूपात मिळतील पुन्हा एकदा 4 धावा। बाईटच्या स्वरूपातल्या 4 धावा मिळता आहेत। विक्रांत गोईगळे मागच्याही सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली। आणखी एक चांगला बॉल पेश केला, परंतु खूप जास्त बाहेर, आउटसाइड दी ऑफ स्टंप। आता पंच हात खोलत असताना वाईटचा इशारा देत आहेत, अवांतर धाव जोडली जाईल। सौरभ बिराजदार मागच्या सामन्यामध्ये 31 धावांची खेळी केली होती सौरभने, आणि खरं तर तुळजापूर परिसरामध्ये नावाची ख्याती आहे, क्लास या खेळाडूकडे। आणखी एक थोडासा खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढा, चांगला ड्राईव्ह करत असताना कव्हरच्या रिजन मध्ये दुसरा धावेचा कॉल, परंतु वेळेस नकार देत आहेत शाहरुख काझी। एकच धाव येईल। मागच्या सामन्यामध्ये चांगली सुरुवात करून दिली होती मकासरी किंग भुसावळ संघाला विक्रांत गोईगळे। आणि काय होतं, ज्यावेळेला 2 समान ताकदीचे संघ एकमेकांसोबत भिडतात त्यावेळेला प्रत्येक गोलंदाजावरती प्रेशर असतं की आपण, कारण इनफॉर्म फलंदाज असतात, त्यांना माहिती असतं कोणत्या गोलंदाजाला कशा प्रकारे खेळायचं आहे, त्यानंतर कोणत्या टप्प्यावरची गोलंदाजी त्या फलंदाजाला ठेवायची हे पाहण्याजोगं असतं। आणि प्रत्येक बॉलवरती आपल्याला काहीतरी एक वेगळं घडताना पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये। थोडासा बदल क्षेत्ररक्षणामध्ये उजव्या हाताच्या फलंदाजासाठी, शॉर्ट स्क्वेअर लेग कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हरला फाईन ठेवलाय क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। ओ बैठक बॉल सीमा पार, एक टप्पा फरार, चौकार। शाहरुख काझी पहिल्याच बॉलवरती नजाकत दाखवताय, सुरुवात करताय या सामन्यामध्ये। चौकाराने आपलं वैयक्तिक खातं ओपन करत असताना आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती, सुरुवात चांगली झाली आहे पॉवर प्लेची। रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, बॅट सुटली हातामधनं,
निश्चितच थोडंसं कुठेतरी ज्या वेळेला अशा उन्हामध्ये खेळाडू खेळतात थोडासा घाम सुद्धा येतो हाताला, परंतु आता मात्र षटकाची समाप्ती. पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या पॉवर प्ले समाप्त झालाय पहिल्या षटकातला आणि धावसंख्या झाली आहे 14 धावा, 14 लॉस ऑफ 0. KGN नागपूर. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं आता बघण्यासारखं असेल, कारण मकासरे किंग संघाकडे एक एमपीचा वेगवान गोलंदाज जावेद स्लाइटर उपलब्ध आहे. डेप्थ आहे गोलंदाजीमध्ये, कारण वेगवान गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. ओमकार पाटील आता गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. डावखुरा आताचे फलंदाज सौरभ बिराजदार, मॅन फ्रॉम तुळजापूर. पहिल्या सामन्यामध्ये घातक फलंदाजी केली आहे. प्रत्येक बॉलवरती धावांचा पाऊस पाडलाय. ओमसाई बुलढाणा संघासमोर खेळत असताना सौरभने या मॅच मध्ये पाहण्यासारखं असेल. बॅटल चांगलं होईल. ओमकार पाटील ओ बाहेर, आउटसाइड दी इनसाइड आउट. बॉल अगदी डीप कव्हरला, सीमा पार, चौकार. कव्हर्स मध्ये ज्या प्रकारे सौरभ फटकेबाजी करतात तोच त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप टप्प्यावरची गोलंदाजी पसंत आहे. कव्हर ड्राईव्ह जर बघितला तर परफेक्ट खेळतात सौरभ बिराजदार, आणि अनेक आपण मागच्याही सामन्यामध्ये बघितलं अशा प्रकारची फटकेबाजी स्ट्रेंथ राहिली आहे. तेच पाहण्यासारखं आहे. अगदी नेत्र दीपक फटका पाहायला मिळतो. आता डीप एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह साठी क्षेत्ररक्षक सजवलाय सौरभसाठी. पटकला होता हा बॉल, अगदी मिसमॅच झालाय फटका. ओ झेल सुटतोय. सौरभ बिराजदार यांना जीवनदान देणं म्हणजे आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे, कारण येणाऱ्या काही षटकांमध्ये धावा करेल सौरभ, कारण एक मोठा गडी बाद झाला असता. आता संधी आहे सौरभसाठी, कारण सौरभ निराश झाला होता फटका खेळल्यानंतर. त्याला वाटलं की आता हा झेल होईल, परंतु त्यानंतर ज्या वेळेला झेल सुटला अगदी खुश झाला सौरभ, कारण अशा मॅच मध्ये अशा मोठ्या फलंदाजांना ज्या वेळेला संधी मिळते ना त्या संधीचं ते 100% सोनं करतात, आणि पुढच्या काही षटकांमध्ये ते सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला. ओमकार पाटील सज्ज. आणखी खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑफला बॉल, एक टप्पा सीमा पार, आणि त्या झेल सुटल्यानंतर हा चाबूक, चौकार. सौरभने ज्या वेळेला तो झेल सुटला, सौरभला वाटलं की हा झेल पकडला जाईल, परंतु त्यानंतर खुश झाला आणि या बॉलवरती अतिशय खोदून काढलेला फटका पाहायला मिळतोय. आणखी समोर खेळलाय बॉल, हवेत आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक धाव करतायत, परंतु आता मात्र हाई बॉल सीमा पार, षटकार, चौकार. सौरभ बिराजदार सारख्या विध्वंसक फलंदाजाचा झेल
सुटला. त्यानंतर सौरभने अतिशय चांगली फलंदाजी केली. मागच्या 2 बॉलवरती 2 चौकार लगावले आहे सौरभने. पहिल्या बॉलवरती ही चौकार आला होता, त्यानंतर झेल सुटला. त्यानंतर मागच्या 2 बॉलवरती बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळत आहेत. संधी मिळते आहे. हा पायावरचा बॉल, याला मात्र दिली आहे दिशा. बॉल अगदी मैदानाला आग लावणारा सौरभ बिराजदारच्या बॅट मधून पुन्हा आलाय चौकार. की तो झेल का सुटला, का मी तो झेल घेऊ शकलो नाही. मागच्या 3 बॉलवरती चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली आहे सौरभच्या बॅट मधून. प्रेशर आता वाढता आहे ओमकार पाटील यांच्यावरती. हो, पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल बॉल, आउट ऑफ द पार्क, षटकार. पॉवर प्ले मध्ये विध्वंसक सुरुवात केली आहे. अतिशय वेगवान सुरुवात आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केली आहे ती रान 11 KGN नागपूर संघाने. चेक. तर मागच्या गेटवर ज्यांनी 2 व्हीलर पार्क केले आहेत त्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपल्या 2 व्हीलर काढा. त्या ठिकाणी टँकर भरण्यासाठी आलेला आहे. मागच्या गेट समोर कोणी 2 व्हीलर पार्क करू नका. ज्यांच्या असतील त्याने लगेच काढायचे, ही नम्र विनंती. सौरभ बिराजदारने आतापर्यंत 10 बॉलमध्ये 27 धावा केली आहे. मागच्या षटकामध्ये बाद होऊ शकले असते सौरभ, परंतु तो झेल सुटला. त्यानंतर चौकारांची हॅट्रिक आणि शेवटच्या बॉलवरती तो एक चाबूक चालवल्यासारखा फटका पाहायला मिळाला, ज्यावरती 6 धावा प्राप्त केल्या. त्या पॉवर प्लेची समाप्ती त्या षटकाराने केली आहे. आता बघण्यासारखा असेल जावेद स्लायटर सारखा वेगवान गोलंदाज किंवा स्पेलवरती येईल आणि किंवा ब्रेक थ्रू मिळवून देईल बकासर किंग भुसावळ संघासाठी, ते पाहण्यासारखं. कारण समोरच्या काही षटकांमध्ये जर सौरभ या खेळपट्टीवरती टिकले तर अतिशय धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये असेल. विक्रांत ला स्पेल वरती बॅक केलाय विक्रांत गोईगळे. धावसंख्या 36, 36 धावा बिनबाद, 2 षटक समाप्त. विक्रांत गोईगळे भुसावळ परिसरातील हा एक वेगवान गोलंदाज आहे. मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, मात्र 10 धावा खर्च केल्या होत्या विक्रांतने. समोर टाकलाय, इनसाइड आउट चांगला खेळला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह, तेवढ्याच चांगल्या प्रकारची पेकी सुद्धा आणि 2 धावा सहजतेने प्राप्त. आणि ही खासियत राहिली आहे या सलामीच्या दोन्ही फलंदाजांची. एका बाजूला सौरभ सांगतायत की आपल्याला खराब बॉलवरती प्रहार करायचा आहे आणि चांगल्या बॉलला सन्मान देत एकेरी आणि दुहेरी धावेनिशी धाव संख्या पुढे सरकवायची आहे. कारण या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो सरळ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. विक्रांत अगदी मलिंगाच्या स्टाईल मध्ये बैठक मारण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्यावरचा बॉल होता, एक्झिक्युशन तेवढ्या पटक्याला मिळालं नाही. एकच धाव येते आहे. ज्या वेळेला आपण बघितलं की लसित मलिंगा ज्या प्रकारे गोलंदाजी करतात तशा प्रकारे गोलंदाजी करतात विक्रांत गोईगळे सुद्धा.
39 धावा. आणखी एक थोडासा पायावरचा बॉल डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एकच धाव येते आहे. आणि प्रेक्षक उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला अनेक नामवंत संघ या मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. ज्यामध्ये बुलढाण्यातील संघ असेल श्रीदत्त बुलढाणा, त्यांच्या विरोधामध्ये गुलजम्मा खामगाव. त्यानंतर पहिल्या सामन्यातील पराजित संघ त्यांच्या विरोधात प्रेम इलेव्हन चिखली संघ. आणि या तिन्ही संघांमध्ये गुजरात, त्यानंतर पुणे, मुंबई, नागपूर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड यासारख्या अनेक प्रदेशातून खेळाडू आपल्याला या स्पर्धेसाठी दाखल होताना पाहायला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये. तर उद्या रविवारचा दिवस असेल, सुट्टीचा दिवस, आणि उद्याही सामने खूप मोठे पाहायला मिळतील आपल्याला. अनेक नामवंत खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये उद्याच्या दिवसाला एकमेकांसोबत भेटताना पाहायला मिळतील. उद्या आमच्यासोबत जुडायला विसरू नका या मैदानाच्या आतमध्ये. आणि tenniscricket.in यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा चांगली गोलंदाजी सौरभ स्ट्रायकिंगला. समोर खेळलाय ओव्हर दी बॉलर हेड, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, एकच धाव येते आहे. आणि आतापर्यंत या षटकाची खासियत बघा विक्रांत गोईगळे यांची, कोणताही आतापर्यंत जर बघितलं तर मोठा फटका खेळू दिला नाहीये. कारण त्यांना माहिती आहे षटक क्रमांक 2 मध्ये पॉवर प्ले चालू होता, त्या पॉवर प्ले मध्ये धावा येतात. त्यानंतर षटक क्रमांक 3 ची सुरुवात खूप चांगली केली, सहजासहजी स्लॉट मध्ये बॉल देत नाहीये, दूरवर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु हा कव्हरच्या डोक्यावर नजाकत पाहायला मिळते आहे. काझीच्या बॅट मधून बॉल सीमा पार, चौकार. थर्ड 46 धावा बिनबाद. सुरुवात पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 36 धावांची होती. त्यानंतर याही षटकामध्ये धावा आल्या. जर बघितलं तर ज्या प्रकारे तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या, शेवटच्या बॉलवरती चौकाराला त्या अगोदरची जर गोलंदाजी बघितली विक्रांत यांची तर खरंच कौतुकास्पद गोलंदाजी होती. सेट फलंदाजांना सहजासहजी फटके खेळू दिले नाहीये विक्रांतने. आता गोलंदाजी मार्क वरती आता पाहायला मिळतील आपल्याला. मध्य प्रदेश परिसरातील मॅन फ्रॉम मध्य प्रदेश जावेद स्लाइटर मैदानाच्या आतमध्ये. भन्नाट वेग या गोलंदाजाकडे आहे. पहिला सामना आजच्या दिवसातला आपण बघितलं तर या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेणारा हा गोलंदाज आता गोलंदाजी मार्क वरती. स्पेलला बॅक केलाय, ब्रेक थ्रू मिळवून देण्याची क्षमता. सौरभ स्ट्रायकिंगला, वाव वेगाने पेश केला पहिलाच बॉल, बीट करतायत सौरभ यांना. डॉट बॉलने सुरुवात होते आहे. आणि बघितलं तर डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही आहे, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक सजवलाय, लॉंग ऑनला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फाईन सजवलाय, डीप स्क्वेअर लेगला मिड विकेटला क्षेत्ररक्षक फाईन. तर बाउंड्री लाईनला अगदी रोप जवळ संरक्षण करताना पाहायला मिळत आहेत आपल्याला क्षेत्ररक्षक. कॅचिंग पोझिशनला पुन्हा एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वेगाने बीट करतात जावेद स्लाइटर. मागच्याही आपण पहिल्या सामन्यामध्ये बघितला भन्नाट वेग या गोलंदाजाकडे. सहजासहजी ज्या वेळेला गोलंदाजी करतात जावेद, बॉल पडल्यानंतर स्किड होतोय, कोणत्या बाजूला आणि कसा बॅटवरती चढेल हे ओळखू शकत नाहीये गोलंदाज. त्यामुळे कुठेतरी हा फटका खेळण्यासाठी असक्षम राहिले. सौरभ बघितला सरळ बॉल जाऊन शरीरावरती आदळतोय. खरंच एक वेगवान गोलंदाज पुन्हा सज्ज मॅचचा आनंद घेत असताना. आपले लोकप्रिय आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड, खूप क्रिकेटवरचं प्रेम, क्रिकेट असू द्या वा कोणताही खेळ असू द्या, सकाळच्या सत्रामध्ये भाऊ व्हॉलीबॉलचा सराव करतात. त्यानंतर क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळतात भाऊ. हा बॉल ही आता डॉट असेल आणि
जावेद स्लायटर ज्या वेळेला पहिला सामना आपण बघितला, पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये अतिशय वेगाने गडी बाद केले. याही षटकाची सुरुवात वेगाने झाली, धावा आल्या नाही. आतापर्यंत जर बघितलं तर जी धाव आली ती सुद्धा एक लेगबाईच्या स्वरूपातली आली आहे. म्हणजे की बॉल बॅटवरती तेवढ्या प्रकारे येत नाही आहे. बॉल ओळखण्यासाठी असक्षम राहत आहेत फलंदाज. शाहरुख काजीसाठी वेगाने पेश केला, बॅटची कडा आणि विकेटचं पतन. शाहरुख काझी बाद, पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. मध्ये आपल्याला आणखी 3 बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसोबत खेळताना पाहायला मिळतील. पहिला सामना जो होईल श्रीदत्त बुलढाणा संघ समोर गुलजम्मा खामगाव संघ, त्यानंतर पहिल्या सामन्यातील पराजित संघासमोर प्रेमेरे व चिखली संघ एकमेकांसोबत भिडताना पाहायला मिळतील. परंतु या संघांमध्ये गुजरात, पुणे, मुंबई, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश परिसरातील अनेक नामवंत स्टार, अनेक वेगवान गोलंदाज, अनेक विध्वंसक फलंदाज उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. उद्या रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस असेल आणि मैदानाच्या आतमध्ये आपली उपस्थिती आम्हासाठी प्रेक्षणीय असेल. तर उद्या आमच्या सोबत जोडायला विसरू नका मैदानावरती. तर या मॅचकडे आपण वळूयात. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमधला समाप्त झालाय. 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय आणि कौतुक जावेद स्लायटरचं करावं लागतंय, कारण ब्रेक थ्रू मिळवून दिलाय त्याच्या वेगवान गोलंदाजीने मकासरे किंग भुसावळ संघाला. रुपेशसाठी पहिलाच बॉल टॉपेज झालाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलवरती जरूर गेले होते, परंतु ज्या वेळेला आता बघा कौतुक करावं लागेल, बॅकअप दिला आणि निश्चितच धावा वाचवल्या. चांगलं सेव्हिंग, सुपर सेव्हिंग म्हणावं लागेल. 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. जोखून देत असताना मैदानाच्या आतमध्ये मकासरे किंग भुसावळ संघाचे क्षेत्ररक्षक, त्यांना माहिती आहे मोठा सामना आहे आणि कारण या मैदानावरती तशा प्रकारचा उत्साह प्रत्येक खेळाडूमध्ये असतो. वाव शॉट, टॉम्पुल, बॉल अगदी सीमा पार स्विच केलाय, लँड केलाय, षटकार. चार षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावरती जर बघितली तर 55 धावा, 1 बाद. जावेदच्या शेवटच्या बॉलवरती षटकार जडलाय रुपेशने. स्लॉट मध्ये बॉल होता, प्रॉपर करेक्शन होतं, सीमा पार या बॉलला पाठवलाय. चला टीम मीटिंग्स थोडीशी कमी घ्या, विनंती आहे आपल्याला. लगेच या मॅचला सुरुवात करायची आहे.
परंतु षटक क्रमांक 4 मध्ये ब्रेक थ्रू मिळवून दिलाय सलामीच्या फलंदाजीला तोडत असताना जावेद आणि गरज होती त्या विकेटची. शाहरुख काझी सारखा एक इनफॉर्म फलंदाज बाद करणं कुठेतरी बॅकफुटला ढकललं असतं, परंतु आतापर्यंत धावसंख्या सन्मानजनक झाली आहे. सर बॉलर नेम अविनाश वाहक गोलंदाजी मार्क वरती आहेत. अविनाश नवीन गोलंदाज स्ट्रायकिंगला डावखुऱ्या हाताचा एक इनफॉर्म फलंदाज मॅन फ्रॉम तुळजापूर. ओ खेचलाय. वाव व्हॉट अ शॉट. बॉल अगदी सीमा पार आसमानी डोला. षटकार. सोनं करत असताना मैदानाच्या आतमध्ये सौरभ बिराजदार. ती कॅच तो झेल किती महागात ठरतो आहे. प्रत्येक बॉल वरती आठवण करून देत असताना विकेट कीपरला सौरभ बिराजदार, कारण अशा प्रकारचे सोपे झेल सुटलं आणि अशा विध्वंसक फलंदाजाला संधी देणं म्हणजेच की आपल्याला येणाऱ्या दुसऱ्या डावामध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. त्या संकटाचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. सज्ज असतील. आणखी आता वेगाने पेश केला. ओळखलं होतं सौरभच्या स्लॉटमध्ये जर बॉल दिला तर मैदानाच्या बाहेर जाईल म्हणून हा बॉल अगदी बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. अविनाश चतुर चाणाक्ष गोलंदाजी केली या टप्प्यावरची आत्ता या बॉलवरची आणि गरज होती त्या षटकारानंतर चांगला कमबॅक. आणि प्रत्येक बॉलवरती बघण्यासारखं असतं. एखादा बॉलवरती षटकार येईल त्यानंतर एखादा गोलंदाज जर डॉट टाकायचा असेल तर निश्चितच त्याला माहिती आहे कशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला करायची आहे. परंतु आता मात्र बॅटची गडा आणि निश्चितच सौरभ बिराजदार बाद. मोठा गडी, मोठा मासा गडाला. दुसरा गडी विकेटचं पतन. सौरभने सौरभ बिराजदारला चालतं केलंय. अविनाशने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि विशाल मात्रेने काय झेल टिपला आहे. यासारख्या फलंदाजाचा झेल घेणं म्हणजेच की कमबॅक करण्यासारखा. या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये धावा येत होत्या. अविनाशने पहिल्या बॉलवरती जरूर षटकार खाल्ला असेल त्या बॉलवरती. त्यानंतर सौरभला काय गोलंदाजी केली त्याच्या लक्षात आलं म्हणून त्याने थोडासा दूरवर बॉल ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच बॉलवरती त्याला विकेट मिळाली आहे. हे सांगण्यासारखं आहे. महेश कांबळे मागच्या मॅच मध्ये अगदी समोरचा बॉल हाही डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी एक्सपर्ट आहेत अविनाश. बघा हाही बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि या बॉलवरती ही बॅटची अगदी बाहेरची गडा लागली होती. कुठेतरी स्लॉट मध्ये जर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला आपण गोलंदाजी करतात तर निश्चितच त्यांना एक तशा प्रकारचं एक्झिक्युशन त्या फटक्याला मिळतं. परंतु बाहेरचा बॉल थोडासा सीमा पार मांडणं कठीण जातं आणि तेच कुठेतरी करतायत अविनाश. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागतंय. समोरचा बॉल इनसाइड आउट परफेक्ट कॉम्बी बुक स्टाईल मध्ये सीमा पार पाठवलाय. चौकार.
आणि कधी कधी काय होतं ज्या वेळेला उजव्या हाताचे गोलंदाज डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजीला करत असतात त्यावेळेला कुठेतरी अशा प्रकारचा बॉल बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होतो. तो बॉल अगदी ओव्हरपिच सुद्धा जातो आणि त्या ओव्हरपिचला अतिशय चांगल्या प्रकारे दिशा दिली या अगोदरच्या बॉलवरती. या बॉलवरती येईल एक धाव म्हणजेच की आता 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या डावातला धावसंख्या 66 ला 2 अरान केजीएन नागपूर. सहासष्ट 66. पाच षटक समाप्त. धावसंख्या 66 धावा, 2 बाद. महेश कांबळे डावखुऱ्या हाताचा आणखी एक विध्वंसक फलंदाज रान 11 संघाच्या खेम्यामध्ये आहे. खेळपट्टीवरती धाव करत असताना जावेद स्लाइटर ज्याने शाहरुख काझी सारख्या एका इनफॉर्म फलंदाजाला बाद केलं. शाहरुख काझी जर आतापर्यंत खेळपट्टीवरती असती तर आणखी धावा आल्या असत्या, परंतु जावेद स्लाइटरची ती वेगवान गोलंदाजी, मध्य प्रदेश परिसरातील हा खेळाडू चांगली गोलंदाजी. फुलटॉस बॉल, याला एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि डोक्यावरनं डीप मिड विकेटला बॉल, सीमा पार, चौकार. टॉस बॉल होता. या फुलटॉस बॉलला अगदी दिशा दिली आहे महेश कांबळे यांनी. समोरचा बॉल इनसाइड आउट, चांगला खेळलाय बॉल हवेत, परंतु संधी होती. बॉल एक टप्पा डीप एक्स्ट्रा कव्हरला, सीमा पार, बॅक टू बॅक 2 चौकार. आणि ज्या प्रकारे जावेदने पहिलं षटक हाताळलं होतं, आता बॅक ऑफ दी हँड स्लोवर बॉल पेश केला. जावेद स्लाइटरचं आपल्या स्पेल मधलं पहिलं षटक ज्यामध्ये वेगाने गोलंदाजी केली. आता ओळखलं होतं की कशा प्रकारची गोलंदाजी करता आहेत जावेद, तर महेश कांबळे प्रत्युत्तर प्रत्येक बॉलवरती शोधता आहात आणि त्यांना यश सुद्धा मिळत आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार लागले, त्यानंतर हा डॉट बॉल कमबॅक मारावा लागेल जावेदचा. दूरवरून या स्पर्धेमध्ये अनेक नामवंत स्टार तुम्हाला पाहायला मिळतील. आणखी एक खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी तेवढी चांगली, एक धाव सहजतेने प्राप्त. रुपेश आता स्ट्रायकिंगला आहेत. रुपेशकडे ते पिच हिटिंगची अबॅलिटी प्रॉपर. आता मात्र अगदी जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न होता. संधी होती धाव त्याची, परंतु बाईटच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय, धाव येते आहे. हाही बॉल अगदी स्लोअर पेश केला होता. वेगाने ते ओळखतायत जावेद की जर वेग दिला तर तशा प्रकारे फलंदाजी करता आहेत महेश, परंतु रुपेशसाठी स्लोअर टप्प्यावरची गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. प्रॉपर आता कमबॅक करत असताना जावेद. समोर टाकलेला बॉल, बॉल हवेत, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पकडला गेलाय झेल आणि महेश कांबळेचा संपलाय खेळ. 3ऱ्या गड्याचं पतन, अरान 11 संघाला 3रा धक्का.
खेळायचं आहे आपलं. अमर गायकवाड नवीन फलंदाज दाखल होत आहेत. महेश कांबळे यासारख्या, दीपकचा चांगला झेल होता. महेश कांबळे यांचा बॉल अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न होता, खूप वेळ बॉल हवेत, चांगला झेल टिपत असताना तिसऱ्या गडी बाद झालाय 76 धावेंवरती. अमर गायकवाड नवीन फलंदाज. शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे, गरज होती त्या विकेटची. पहिल्या काही षटकांमध्ये जर बघितलं तर असं वाटलं धावसंख्या खूप होईल अराने 11 नागपूर संघाची. तदनंतर अविनाश वाघ यांचं ते षटक ज्यामध्ये चांगले ब्रेक थ्रू मिळवून दिले. जावेदचंही मागचं षटक चांगलं हाताळलंय जावेदने. ओमकार पाटील गुणादायी मार्कवरती. समोरचा बॉल, आकुटप्प्याचा बॉल, पुल केलाय, बॉल सीमा पार लँड केलाय, षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार. 7व्या षटकाच्या सुरुवातीलाच रुपेशकडे मोठ्या फटक्यांची क्षमता, एक प्रॉपर फलंदाज आहेत रुपेश. अरान 11 संघाच्या खेमामध्ये ज्यावेळेला सामील झाले त्यांना तशा प्रकारच्या या मोठ्या स्पर्धांमध्ये संधी मिळाली. चांगला चांगला प्रहार, आणखीन एक बॉल हवेत आणि आणखी एक येतोय, धमाका, बॉल सीमा पार, षटकार. पहिल्या 2 बॉलवरती बॅक टू बॅक 2 मॅक्झिमम षटकार लगावत असताना, समज देत असताना आता ओमकार पाटील यांना आपल्या संघातील सिनियर खेळाडू, कारण रुपेश सारख्या एका विध्वंसक फलंदाजासमोर कोणत्या प्रकारच्या टप्प्यावरची गोलंदाजी करण्याची गरज आहे ते पाहण्यासारखं असेल. कारण शेवटच्या काही या बॉल्समध्ये, त्या चेंडूंमध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या दुसऱ्या डावामध्ये डिपेंड करण्यासाठी उतरायचं आहे अरान 11 संघाला. परंतु आतापर्यंत सन्मानजनक धावसंख्या झाली या मैदानावरची अरान 11 केजीएन नागपूर संघाची. जर बॉल मैदानाच्या बाहेर गेला, स्टेडियमच्या बाहेर, तर नवीन बॉल देण्यात येतो. हा नियम आहे या स्पर्धेचा. षटकाराच्या साह्याने 88 धावा. रुपेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला. खोलवर टप्प्यावरचा बॉल, चांगला यॉर्कर पेश केला होता, परंतु तेवढा चांगल्या प्रकारे रीचचा वापर करत खोदून काढलाय, 2 धावा. आणि रुपेशचं बघा, पहिल्या 2 बॉलवरती षटकार, त्यानंतर एक चांगला बॉल होता, त्या बॉललाही अतिशय चांगल्या प्रकारे खेळलाय रुपेशने. 2 धावा आत्ताही सहजतेने प्राप्त करतायत. या 2 धावेच्या मदतीने 90 धावा, 90 वर धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. अविनाश वाघ, जावेद स्लाइटर यांची आज गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. जावेदने 17 धावा खर्च करत 2 महत्वाचे गडी बाद. टॉपेज झालाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक खाली आणि रुपेशचा खेळ समाप्त. 4था गडी बाद अरान 11 संघाचा. शेवटच्या काही आणखी बॉलसाठी खेळपट्टीवरती असते तर निश्चितच आपल्याला षटकार आणखी पाहायला मिळाले असते, परंतु चांगली गोलंदाजी. ओमकार पाटीलने चांगला बॉल टाकला होता, अगदी टॉपेज होत. आता यष्टीरक्षकाने कोणतीही चुकी केली नाही, चांगला झेल घेत असताना. 4था गडी बाद, 90 धावेंवरती. आकाश चव्हाण आता दाखल होत आहेत, नवीन फलंदाज. आकाश, मॅन फ्रॉम सोलापूर,
सोलापूर परिसरातील हा एक उजव्या हाताचा फलंदाज. ओंकार पाटील त्या पहिल्या 2 षटकारानंतर चांगला कमबॅक केला. रुपेशला चालतं केलं याच षटकामध्ये. रुपेशला सांगितलं की मी तशा प्रकारे गोलंदाजी करू शकतो. आणखी एक वेगाने समोर खेळलाय ओव्हर द बॉलर हेड. चांगला पटका बॉल सीमा पार. पहिल्याच बॉलवरती आकाशचा चौकार. एक कॉम्बी बुक स्टाईल मध्ये समोर खेळलेला चांगला प्रहार पाहायला मिळाला, ज्यावरती पहिल्याच बॉलवरती चौकार प्राप्त केलाय. या चौकाराच्या साह्याने आता धाव संख्या 94 94 धावा. रिव्हर स्विच केलाय स्वतःला, फ्लिक्स केलाय बॉल अगदी बॅकवर्ड पॉइंटला जातोय सीमा पार. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. षटकाची समाप्ती. डिलिव्हरी म्हणजे षटकाची समाप्ती झाली आहे. 7 षटक समाप्त. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 98 98 धावा 4 बाद. सात षटक समाप्त झालाय. धावसंख्या 98 98 धावा. गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी आता अविनाश वाहक. अविनाशचा पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चांगला फटकाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. आणि ज्यांच्या माध्यमातून एक उत्कृष्ट खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आहे या मैदानावरती खेळत असताना स्वप्नील दादा पोपळगड आणि जी त्यांची टीम त्यांच्या माध्यमातून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळपट्टी बनवली गेली. चेतन दादा सोनूने अगदी फुलटॉस बॉल समोर चांगला खेळलाय इनसाइड आउट, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. चेतन दादा सोनूने यांच्या मार्गदर्शनाखाली ही खेळपट्टी बनवली गेली. अतिशय उत्कृष्ट खेळपट्टी. आणि खरं तर अशा खेळपट्टीवरती खेळणं वेगळाच आनंद देऊन जातं खेळाडूंना. आणि धावसंख्या 100. समोर खेळलाय प्रॉपर टायमिंग झालाय, परंतु सरळ हातामध्ये घेतलाय झेल आणि अमर गायकवाड यांचा खेळ समाप्त. थँक्यू डीजे. आतापर्यंत
या स्पर्धेतली सर्वाधिक धावसंख्या. संदीप नवीन फलंदाज अगदी समोर खेळला या बॉलला अलॉंग दी कार्पेट एकच धाव येईल. आणि अविनाश वाघ यांचं कौतुक करावं लागतंय, कारण ज्या प्रकारे आपल्या स्पेलचं पहिलं षटक अविनाशनं हाताळलं, एक महत्वाचा गडी बाद केला, त्यानंतर या शेवटच्या षटकामध्ये धावा येतात आणि ते धावा रोखण्याचा प्रयत्न आता अविनाश करतायत. आतापर्यंत मागच्या बॉलवरती ही चांगली गोलंदाजी झाली आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची गळा लागत अगदी स्लाइस स्लिपच्या रेजनमध्ये एकच धाव येते. शेवटच्या काही षटकांमध्ये धावा आल्या नाही, चांगला कमबॅक केला. धावसंख्या 102, 102, 5 बाद. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये. अविनाश स्ट्रायकिंगला आता. संदीप जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता शेवटच्या बॉलवरती निश्चितच होईल गडी बाद आणि या इनिंगची होती आहे समाप्ती. 8 षटकांचा खेळ पहिल्या डावातला समाप्त. धावसंख्या झाली आहे 102 धावा आणि 103 धावांचं आव्हान ठेवलंय मकासरे किंग भुसावळ संघासमोर अरान 11 KGN नागपूर संघाने. मध्ये ठेवा आणि खेळाडूंना बसू द्या. डगआउट मधल्या चेअर मध्ये खेळाडूंना बसू द्यायचं आहे.
पहिल्या डावातला खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावात धावसंख्या केली आहे अरान 11 KGN नागपूर संघाने 102 धावा आणि 103 धावांचं आव्हान ठेवलं आहे मकासरे किंग भुसावळ संघासमोर. तर दुसऱ्या डावामध्ये आपल्यासोबत जुडतील व्हॉइस ऑफ विदर्भ RJ ओम आणि मी अनिकेत बामंदे आपली रजा घेतो. भेटूयात पुढच्या सत्रामध्ये. धन्यवाद. मकासरे किंग्स भुसावळ, कृपया एक खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे, तो अनिवार्य असेल. मकासरे किंग्स एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे, तो अनिवार्य आहे. धन्यवाद अनिकेत आणि नमस्कार समस्त क्रीडा रसिकांचं मी RJ ओम स्वागत करतोय. सन्माननीय धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली स्पर्धा आणि त्याचबरोबर सन्माननीय युवासेना युवा नेते कुणाल भैया गायकवाड, युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य, त्याचबरोबर सन्माननीय युवासेना शहर प्रमुख श्रीकांतदादा गायकवाड, सन्माननीय आशिष भाऊ जाधव, आदरणीय पृथ्वीराजजी गायकवाड यांच्या माध्यमातून आयोजन समिती सन्माननीय विजयभाऊ दुर्ने, आदरणीय पवनदादा भालेराव, सन्माननीय उमेशजी बर्डे, बाळाभाऊ देशमुख, समवेत प्रसादजी पदात यांच्या माध्यमातून आयोजित नियोजित धर्मवीर आमदार चषक 2025चा थरार तुम्ही अनुभवता आहात. दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि या दुसऱ्या दिवसातली एक महत्त्वाची करो या मरोची लढत. जो संघ जिंकेल तो पोहोचेल क्वार्टर फायनलमध्ये. टॉस जिंकत असताना या सामन्यात प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मकासरे संघाने फलंदाजीचं निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करत असताना धावसंख्या धावफलकावर उभारली आहे. 102 धावा आणि 103 धावांचं मोठं लक्ष या लढतीत उभं केलं आहे मकासरे किंग्स भुसावळ संघासमोर KGN अरहान नागपूर संघाने. तर बघूया KGN नागपूर अरहान संघ कशा प्रकारे या लक्ष्याचा बचाव करतो की मग मकासरे किंग्स भुसावळ या सामन्याला घेऊन जाईल. जवळपास खानदेश आणि विदर्भाची ही लढत मैदानाच्या आतमध्ये अनेक महाराष्ट्रातील भारताच्या कानाकोपऱ्यातील स्टार या दोन्ही टीम मध्ये 103 धावांचं लक्ष. पंच तयार झाले आहेत. कृपया मार्किंग साठी या ओव्हर नंतर तयार राहायचं आहे ग्राउंड स्टाफनी. तर मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 103 धावांचं लक्ष. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बुलढाणा परिसरातील एक दर्जेदार हिंदी समालोचक आदरणीय पराग सोनूने सर जुळत आहेत. सर आपलंही स्वागत. धन्यवाद ओम. बीच मैदान पर एक रोमांचक मुकाबला. पहले बैटिंग करके 103 रन का टारगेट रखा है अरहान KGN 11 ने और मेरे ख्याल से काफ़ी बड़ा लक्ष्य. अब तक इस मैदान पर कोई भी रन संख्या चेस नहीं हुई है. पहले दिन हमने देखा था ओम के कोई भी टीम चेस करने में कामयाब नहीं हुई थी और ये 103 रन का टारगेट जो है काफ़ी बड़ा है. इसमें स्टार्ट काफ़ी मायने रखेगा और पावर प्ले भी काफ़ी मायने रखेगा कि किस प्रकार शुरुआत करता है मकासरे किंग्स भुसावळ. नक्कीच एक मोठी धावसंख्या उभारली आणि त्या मोठ्या धावसंख्येच्या कशा प्रकारे पाठलाग करतो ती मकासरे किंग्स भुसावळ संघ. बॅटिंगसाठी ऋतांशु पाटील आणि मोहम्मद हमजा हे सलामीर. पहिला बॉल लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल अलॉंग द कार्पेट समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स. जर स्टंपवर हा बॉल लागला असता तर कदाचित ऋतांशु फ्रेम मध्ये नव्हते. आता दुसऱ्या धावेची मागणी. थोडीशी बॅकअप मध्ये मिसफील होते आहे. चुका होत आहेत. तोपर्यंत 2 धावा. आणि ज्या प्रकारे पहिल्या बॉलवर एक चान्स क्रिएट झाला होता, काय सांगाल ही विकेट किती इंपॉर्टंट होती? निश्चित रूप से अगर डायरेक्ट हिट लगता तो फ्रेम में भी नहीं नजर आ सकते थे. ऋतांशु डायरेक्ट हिट लगाने का प्रयास किया था मिड ऑफ के फील्डर ने, लेकिन डायरेक्ट हिट नहीं लगा पाए और थोड़ा सा फंबल भी हुआ जब 2 रन चुराने में कामयाब. अच्छी शुरुआत. बॅकफुटवरून अतिरिक्त उसळी. 1 फॉर दी ओहोनचा विचारा. चांगला बाउन्सर संगमनेर एक्सप्रेस सिब्बान शेख 40+ आहे हा खेळाडू. आणि ज्या प्रकारे मागच्या 2-3 वर्षात या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेट जगतात पुनरागमन केलं ते वाखाणण्याजोग आहे. खूप प्रभावित करणारी गोलंदाजी मागच्या काही मोठमोठ्या स्पर्धांमध्ये संगमनेर एक्सप्रेस सिब्बान शेख करतायत. निश्चित रूप से काफ़ी ज़बरदस्त और अनुभवी गेंदबाज है. उनको उस्मान पटेल इनकी टीम में खेलते हुए देखा गया है. सिब्बान शेख फिर से एक बार तैयार. राइट आर्म ओवर द स्पॉट.
फुल टॉस गेंद अनुरुण किनारा लगकर गई फाइन लेग के क्षेत्र में, केवल 1 रन मिलेगा। इस 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 3 रन 22 का इशारा आता हुआ, माफ कीजिएगा। और शुरुआत काफ़ी अच्छी करने की ज़रूरत है यहाँ पर। इस टारगेट को डिवाइड करना पड़ेगा ओम सर कि पावर प्ले के बाद आपको कितने रन चाहिए, 4 ओवर के बाद कितने रन चाहिए, और फिर उसको उस टारगेट को डिवाइड करके चेस करना पड़ेगा। तो प्रयत्न करावा लागेल। रिवतचा प्रयत्न कमी गतीने टाकला यावेळी सिब्बांनी हा बॉल बॅक ऑफ दी हँड, आणि सिब्बांची खासियत आहे तो एक्सपिरियन्स त्याच्याकडे आहे। मधल्या काही काळात सिब्बान शेख तितकं क्रिकेट खेळले नव्हतं, परंतु त्यानंतर मागच्या 2-3 वर्षात जे पुनरागमन केलंय सिब्बांनी, अक्षरशः अनेकांना थक्क करणारा प्रवास सिब्बांचा राहिलाय मोठमोठ्या स्पर्धांमध्ये। निश्चित रूप से काफ़ी अच्छे गेंदबाज, काफ़ी अनुभवी गेंदबाज, काफ़ी अच्छे लाइन और लेन से गेंदबाजी करते, थोड़ा सा शॉर्ट अप लेंथ गुड गेंद पर गेंदे करते। फिर से एक बार उसी प्रकार की गेंद टप्पा खाने के बाद बाउंस होती हुई और बाहरी किनारा लगकर सीधा विकेट कीपर के हाथों में, लगता हुआ ये पहला झटका। आणि चांगली खेळ भावना या ठिकाणी मोहम्मद हमजाची पंचांचा इशाऱ्याकडे पाहिलं नाही, बॅटची कडा लागल्यानंतर त्याने स्वतः खेळपट्टी सोडली। चांगला खेळ भावनेचं प्रदर्शन करत असताना मोहम्मद हमजाच्या रूपाने पहिला धक्का या सामन्यात मकासरे किंग्स भुसावळ संघाला लागतोय। बाद माया भाई, सिब्बान शेख फिर से एक बार एक सफलता के साथ दूर वाले चोर से धर्मवीर आखाड़ा इनसे गेंदबाजी करेंगे। नए बल्लेबाज पहुंच चुके बीच मैदान पर। दीपक सोनवणे भुसावळचा आणखी एक पिंच हिटर बॅटिंगसाठी। समोर टाकलेला बॉल खोदून काढलाय मिड ऑनला, कर्णधार आहे अभि दुदे, त्यामुळे हा डॉट बॉल। चांगलं क्षेत्ररक्षण, या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या मिस्टर इकॉनॉमिकल सिब्बान शेख। चांगली गोलंदाजी, 2 धावा देत असताना 1 विकेट प्राप्त केली या षटकात सिब्बान शेखने। 3-1 टीम मकासरे किंग्स भुसावळ। डीजे बॉलमध्ये 100 रन करायचे, जेणेकरून पहिलं षटक समाप्त, धावसंख्या 3। आणि ज्या सुरुवातीची तुम्ही चर्चा करत होते पराग सर, ती सुरुवात मिळाली नाही पहिल्या षटकाचा जर विचार केला तर। निश्चित रूप से एक अच्छी शुरुआत की ज़रूरत थी, कम से कम 10 से 15 रन आने चाहिए थे पहले ओवर में। उस प्रकार की शुरुआत दिलाने में कामयाब नहीं हुआ मकासरे किंग्स भुसावल, लेकिन देखना है अब दूसरी ओवर में क्या कर पाते हैं। ऋषी येत आहेत, ऋषी आदतराव, पहिला बॉल फुल टॉस, मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल चला डीप मिड विकेटला, सीमा पार, चौकाराने स्वॅगने स्वागत। धाराशिवचा हा वेगवान गोलंदाज समोर स्ट्राइकिंग एंडला जुगाव नवी मुंबईचे फलंदाज होते आणि चौकार आला। निश्चित रूप से खराब गेंद थी जिसका फायदा उठाया, भेज दिया उसे सीधा बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। काफ़ी तेज गेंदबाज है, काफ़ी लंबा रनअप है उनका, लेकिन इस बार थोड़ी सी लेंथ में उनसे चूक हुई। फुल टॉस गेंद थी जिसका फायदा उठाया, और पावर प्ले का भी खेल चलता हुआ जिसमें केवल 2 फील्डर आप 30 यार्ड के बाहर रख सकते हैं। और इस चौके के साथ फील्डिंग में तब्दीली की जा रही है, शायद मिड विकेट के फील्डर को वहां पर तैनात किया जा रहा है। ओम, नक्कीच मिड विकेट लावला एक वाईड लॉंग ऑन सजवत असताना, आणि सिब्बान जे फ्लाय स्लिपला फिल्डिंग करत होते, गोलंदाजाचा पहिला बॉल चुकीचा पडला। सिब्बान आता मिड ऑफला फिल्डिंगसाठी आलेत, कारण तो एक्सपिरियन्स वाटताना ते पाहायला भेटले आता।
से अनुभव का काफ़ी फ़ायदा होता है आपको। आप गेंदबाज को बता सकते हैं और फील्डिंग को भी ऐसा सजा सकते हैं कि किस प्रकार की बल्लेबाजी हो रही है, किस प्रकार की आपको गेंदबाजी करना चाहिए। और फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार, राइट आर्म राउंड द विकेट सामना करेंगे। थोड़ी सी देर करते हुए अंपायर ने कहा कि जल्दी चालू कीजिए मैच को। अखोट टप्प्याचा बॉल अप्परकटचा प्रयत्न, शाहरुख खाजी आहेत फ्लाय स्लिपला, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटचा चान्स दोन्ही एंडला निर्माण झाला होता आणि दोन्ही एंडला बॉल स्टंपवर लागला नाही, हे महत्वाचं। निश्चित रूप से दोनों एंड पर रनआउट का खतरा मंडरा रहा था। पहले ओवर में भी देखा था कि रनआउट होते होते बच गए थे वहाँ पर। पहली गेंद पर थोड़ी सी कॉलिंग में मिसअंडरस्टैंडिंग नजर आ रही है और इस बार काफ़ी अच्छी गेंद लेंथ में इस बार परिवर्तन किया था, शॉर्ट ऑफ गुड लेंथ की थी और अपना पेस का भी अच्छा इस्तेमाल कर रहे गेंदबाज। फिर से एक बार तैयार, राइट आर्म राउंड द विकेट। बॅकफुटवरून जागा बनवून पंच केला होता, फ्रंट फुटला येऊन पुन्हा एक वेळ डॉट बॉल येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला। दीपक सोनवणेचं खातं उघडणं अजून बाकी आहे। एक दर्जेदार पिन हिटर आहे आणि ज्या मोठमोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो त्या मोठमोठ्या फटक्यांची या मॅच मध्ये खरी गरज आहे। निश्चित रूप से एक आक्रामक बल्लेबाजी की जरूरत, उसी प्रकार की शुरुआत अब तक नहीं मिली है मकासरे किंग्स भुसावल को। अखूट टप्प्याचा बॉल फुल केलाय आणि बॉल आता डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात अगदी सहजतेने विसावलाय। दीपक सोनवणे बाद आणि 8 धावांवर हा दुसरा धक्का मकासरे किंग्स भुसावळला। नंतर कनेक्शन पाहिजे तसं झालं परंतु दूर गेला नाही, हा बॉल हवेत होता आणि चांगला झेल पकडला मिड विकेटच्या दिशेने। डीप मिड विकेटला विकेट आली दुसरी आणि दीपक सोनवणे ज्यांची आपण चर्चा करत होतो पराग सर की मोठमोठे फटके हा खेळाडू लगावू शकतो, मोठा फटक्या लगवण्याच्या प्रयत्नातच ते बाद झाले। निश्चित रूप से पेस के कारण बीट हुए, गेंद थोड़ी सी ऊपर लगी बल्ले पर जिसके कारण बाउंड्री लाइन को क्लियर नहीं कर पाए। पेस काफ़ी मैटर करता है, आपकी लेंथ भी काफ़ी मैटर करती है गेंदबाजी में। उसी प्रकार की लाइन और लेंथ से गेंदबाजी हो रही गेंदबाज द्वारा। इस बार नए बल्लेबाज बीच मैदान पर पहुंच चुके हैं। अजय येत आहेत नवीन बॅटर बॅटिंगसाठी, अजय बासमा। पहिला बॉल अजय साठी एक चांगला कनेक्शन आणि बॉल पाठवलाय हवेच्या साथीने। पंचांचा इशारा बघण्यासारखा काय असेल, बरोबर नालीता बॉट पडलाय आणि ती बाउंड्री आहे या मैदानावर। निश्चित रूप से उस नाली के बिल्कुल कॉर्नर पे वो गेंद गिरी जिसके कारण इसे 6 रन करार दिया गया। पहली बार इस टूर्नामेंट में, माफ कीजिएगा, बुल्ढाना के इतिहास में पहली बार देखने को मिला कि गेंद वहां पर फंस चुकी थी आणि बरोबर अगदी त्या ठिकाणी बॉल पडला ज्या ठिकाणी षटकार म्हणजे बाउंड्री रोप असू शकते त्याच ठिकाणी हा बॉल पडला, त्यामुळे षटकार दिला पंचांनी। चांगला निर्णय। समोर मारलाय बैठक पटका, समोर मारत असताना बॉल लॉंग ऑनला प्रचंड वेगाने आउटफील्ड फास्ट बॉल सीमा पार चौकार। संख्या हो चुकी है 18 रन, 18 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स मकासरे किंग्स भुसावल। नक्कीच चांगली सुरुवात, षटकार आणि त्यानंतर चौकाराला अजय भातोसे यांच्या बॅटमधून। अजयने हा माथेरान परिसरातील खेळाडू आहे। माथेरान असं एक नैसर्गिक दृष्ट्या वैभवशाली क्षेत्र ज्या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य वातावरण, त्या परिसरातून हा खेळाडू येतो। अजय भातोसे आता स्ट्रायकिंग। मुंबई जुगावचा हा फलंदाज, धावसंख्या धावफलकावर 18 रन, 2 गडी बाद, 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम मकासरे किंग्स भुसावळ। चांगली सुरुवात, पहिल्या षटकात सिब्बांनी 2 धावा दिल्यानंतर दुसऱ्या षटकात जो पलटवार पाहिजे होता मकासरे किंग्स भुसावळ संघाला, तो पलटवार केला अजय भातोसेने। निश्चित रूप से जिस प्रकार की बल्लेबाजी की जरूरत थी उस प्रकार का स्टार्ट दिलाने में कामयाब। अगर कंटिन्यू करते हैं तो थोड़ा सा रुतांशु के ऊपर का भी प्रेशर हटेगा
और फिर से एक बार गेंदबाज तैयार। सिब्बान शेख आले तर व्हाईट बॉलनी सुरुवात, लेग स्टंप मिस करतोय सिब्बानचा हा बॉल. व्हाईट बॉल येत असताना धावसंख्या 19 रन. प्रचंड एक्सपिरियन्स आहे सिब्बानकडे. आणि सर मी नेहमी सांगत असतो की अनुभव ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही मार्केटमध्ये विकत घेऊ शकत नाही. तो एक्सपिरियन्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घाम गाळून कमवावा लागतो. तो एक्सपिरियन्स सिब्बानकडे आहे. निश्चित रूप से सिब्बान फिर से एक बार तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। समोर मारण्याचा प्रयत्न, ओव्हर द बॉलर हेड हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून भरपूर वेगाने सरळ येत असताना स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, तोपर्यंत 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ऋतांशु पाटील आणि अजयची. इस दो रन के साथ बढ़ती रन संख्या 21 रन। देखिए आप पहली ओवर में जैसे देखा था उसी प्रकार की गेंदबाजी, थोड़ा सा शॉर्ट ऑफ गुड लेंथ गेंदे कर रहे हैं जिसको बल्लेबाज कनेक्ट नहीं कर पा रहे। थोड़ा सा प्रॉपर पोजीशन में अगर आएंगे, स्विबल करेंगे तो इस शॉट को खेल पाएंगे बल्लेबाज। फिर से एक बार तैयार सिब्बान शेख। यावेळी ऑन साइडला पुन्हा मिस टाइम स्ट्रोक, बॉल हवेत. क्षेत्ररक्षकापासून भरपूर दूर राहील. अभि दुधेचा चांगला प्रयत्न, हा झेल पकडण्यासाठी डीप मिड विकेट पासून जवळपास तो वाईड मिड ऑन पर्यंत पोहोचला होता. तोपर्यंत 1 रन मिळते. अगर इस बॉल को आपको कनेक्ट करना है तो आपको फुटवर्क अच्छा करना पड़ेगा, क्विक रहना पड़ेगा, अपने फुटवर्क को स्विबल करना पड़ेगा। तो इस प्रकार के शॉट को अगर को आप एग्जीक्यूट कर पाते हैं, पुल शॉट जिसे कहा जाता है। फिर से एक बार सिब्बान शेख तैयार, इस बार सामना करेंगे अजय। अपरकट, कनेक्शन खास आणि बॉल चला एक टप्पा खात कव्हर पॉइंटला, सीमा पार, चौकार. असताना फक्त दिशा दिली या बॉलला आणि चौकार. एक नजाकत भरा फटका. पराग सर 102 धावा, 103 धावांचं आव्हान आहे, परंतु ह्या धावा सुद्धा या मैदानावर सेफ मानल्या जाणार नाहीत. निश्चित रूप से जिस प्रकार की बल्लेबाजी अजय कर रहे हैं, लगता है कि पवेलियन से सेट होकर आए हैं। काफी जबरदस्त बल्लेबाजी। इस बार गेंदबाज का पेस का इस्तेमाल किया, अपर कट खेला कवर के ऊपर से और रनों की संख्या पहुंच चुकी है 26 रनों पर। एक जबरदस्त और धमाकेदार शुरुआत अजय द्वारा। ओ यावेळी यष्ट्यांचा वेध, यू मिस आय विल डेफिनेटली हिट द स्टंप. नगर संगमनर एक्सप्रेस सिब्बानचा पलटवार. फलंदाज अजय भातोशे बाद. इसे कहा जाता है कमेंटेटर कर्स। डीजे फलंदाज समोर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, लाईन बिलकुल मिस केली होती. आणि मी म्हणेल तुम्ही किती मोठे फटके लगावत असते तरी सिब्बान असा गोलंदाज आहे, तुम्ही किती चांगले फटके लगावत तो त्याची लाईन आणि लेंथ सोडत नाही. त्याचं यश मिळालं. निश्चित रूप से जिस प्रकार का ये गाना था, संकटात पायो रोनी एकला उभा ठाकतो, उस प्रकार की बल्लेबाजी हो रही थी, लेकिन चहलकदमी करने का प्रयास, गेंदबाज ने अपनी लाइन और लेंथ को चेंज किया और सीधा बोल्ड होकर वापस आ रहे अजय। लगता हुआ ये तीसरा झटका। नए बल्लेबाज ओमकार पाटील, ओमी पाटील बॅटिंगसाठी नवीन फलंदाज. 26 ला 3. RMCC भुसावळ, मकासरे किंग्स भुसावळ. 32 बॉल मध्ये 77 करायचे. विकेट मिळाली. सिब्बान शेखला दुसरं यश. आणखी एक वेगवान बॉल, प्रचंड वेगाने गोलंदाजी करत असताना सिब्बान बिलकुल जितक्या वेगाने हा बॉल लेट बॅट आली आणि त्यानंतर तो बॅटवर बॉल आला होता. और निश्चित रूप से फॉलो थ्रू में फील्डिंग देखिए, 40+ ये प्लेयर, लेकिन अनुभव का काफी जबरदस्त इस्तेमाल। उसी प्रकार की तेज गेंदबाजी, बिल्कुल अपना पूरा दम झोंक रहे अपनी गेंदबाजी में। काफी अच्छी लाइन और लेन से गेंदबाजी कर रहे, बिल्कुल हाथ खोलने का कोई मौका नहीं दे रहे बल्लेबाजों को। भरपूर वेळा नाशिक टीम मधून सुद्धा खेळतो सिब्बान, त्यामुळे नाशिक आणि नगरची जी बाउंड्री आहे त्या बाउंड्रीवर हा खेळाडू राहतो. समोर मारलाय, अक्रॉस द लाईन खेळत असताना वाईड इच लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. 1 रन या बॉलवर मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27, 2 षटकात 11 धावा देत असताना सिब्बानने 2 विकेट प्राप्त करत असताना सुरुवातीपासूनच मकासरे किंग्स भुसावळ संघावर दबाव टाकलाय. डीजे
धावसंख्या 27. 3 फलंदाज बाद. ओमकार पाटील खेळतात एका धावेवर. स्ट्रायकिंग एंडला आता ओमकार असतील. ओमकारकडे भरपूर क्षमता आणि पेन परिसरातला हा खेळाडू आता बॅटिंगसाठी. महेश कांबळे येत आहेत तेलंगणा परिसरातले गोलंदाज. डावखुरे हाताचे गोलंदाज जे सातत्याने उजव्या हाताच्या बॅटरसाठी नेहमी बाहेर बॉल काढतात. त्यांनी तसा रनअपही त्यांचा अँगलने बाहेर बॉल काढणारा. निश्चित रूप से जब जूने प्लेयर्स जो गेंदबाजी करते थे तो क्रॉस रनअप लेते थे, इसी प्रकार की गेंदबाजी पर शॉट ऑफ लेंथ गेंद सीधा फील्डर के हाथों में मार बैठे. लगता हुआ ये चौथा झटका. ओमकार पाटिल बाद आउट. जबरदस्त डांस आपने को देखने को मिल रहा है और खचाखच भरा हुआ ये स्टेडियम. प्रेक्षकों को भी काफी जबरदस्त मजा आ रहा है इस मैच को देखने के. और लगता हुआ ये चौथा झटका. 27 पर 4 हो चुका है अब मकासरी किंग्स भुसावल. नए बल्लेबाज अजय. अजय येत आहेत नवीन बॅटिंगसाठी. अजय वासमा. पहिला बॉल अजयने टर्न केलाय ऑन साइडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. शाहरुखचा चांगला तोपर्यंत 1 रन मिळेल या बॉलवर. या 1 रनच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर पुढे सरसावेल. लगातार विकेटें खो रहा है. बल्लेबाजी की जो फ्लो है उसे कायम नहीं रख पा रहा है. सिर्फ अजय ने काफी अच्छी बल्लेबाजी की थी. उस प्रकार का रन रेट मैच करने का प्रयास किया था. रुतांशु पाटिल काफी देर से बल्लेबाजी कर रहे हैं लेकिन उनको कामयाबी नहीं मिली. इस बार बोल्ड हो चुके हैं इनसाइड एज लगकर. काफी जबरदस्त गेंदबाजी इस ओवर में अब तक. नक्कीच प्लेट ऑन झाले तर बॅटच्या आतली कडा विकेटवर बॉल लागला. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि ज्या अँगलने गोलंदाजी करतायत महेश कांबळे त्यांच्या समोर मोठे फटके लगावण्याच्या प्रयत्नात विकेट प्राप्त होते आहे. आणखी एक धक्का लागतोय आणि मक्कासरे किंग्स भुसावळ संघ सध्या किंग्स भुसावळ की अशा प्रकारे हा सामना घेऊन जाते टीम केजीएन अरहान 11 नागपूर. बघूया ड्रिंक्स ब्रेक नंतर.
ये फ्लावर समझा क्या फायर है मैं माया भाई। और आपकी जानकारी के लिए बता दूं कि माया भाई काफी अच्छे सिंगर भी है। जिस प्रकार के वो डांसर है उसी प्रकार के वो सिंगर भी काफी अच्छे है माया भाई। नक्कीच एक दर्जेदार सिंगर आहेत आणि अशाच कोळशातील खाणीतील हिऱ्यांना संधी देणारं प्लॅटफॉर्म देणारं व्यक्तिमत्व म्हणजेच धर्मवीर आमदार सन्मान्य संजीवभाऊ गायकवाड, ज्यांच्या माध्यमातून अशा अनेक टॅलेंटेड लोकांना व्यासपीठ मिळालं, संधी मिळाली, प्रकाश झोतात येण्याचा चान्स मिळाला। ते धर्मवीर कार्यसम्राट आमदार सन्मान्य संजीवभाऊ गायकवाड ज्यांच्या माध्यमातून संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्यासमोर उभी राहिली। धर्मवीर आमदार चषकाचा दुसरा दिवस आहे। 27 बॉलमध्ये 75 रन करायचे आहेत। मकासरे किंग्स भुसावळ संघाला चांगली गोलंदाजी करत असताना अरहान केजीएन नागपूर संघ 28 ला 5। बॅटिंगसाठी विशाल म्हात्रे नवीन बॅटर रायगड परिसरातील हा खेळाडू बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये आलाय। पहिला बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय अँगलने, चांगली गोलंदाजी महेश कांबळेची। मागच्या सामन्यात फक्त एक षटक टाकलं होतं महेश कांबळेने, परंतु या सामन्यात कॅप्टनने त्याच्यावर सातत्याने विश्वास दर्शवला आणि तशी कामगिरी सुद्धा करतोय महेश। निश्चित रूप से काफी जबरदस्त गेंदबाजी, काफी अच्छी लाइन और लेन से गेंदबाजी की अब तक और 2 विकेटें निकालने में कामयाब महेश। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, थोड़ा सा उनका ओल्ड स्टाइल रनअप है महेश कांबळे इनका। रिवर्सचा प्रयत्न, आणखी एक चांगला बॉल आणि असे गोलंदाजी करणारे अनेक गोलंदाज आहेत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये, खास करून महेश कांबळे नंतर जर बघितलं तर रोहित खरात जो मुंबईचा गोलंदाज तोही याच रनअपने गोलंदाजी करतो। म्हणजे भरपूर वाईड रनअप असतो त्याचा, अँगलने बॉल बाहेर काढण्याचा नेहमी प्रयत्न ते करतात। आणखी एक डॉट बॉल येतोय। निश्चित रूप से पुराने अगर खिलाड़ी इंटरनेशनल में आप देखते तो अब्दुल कादिर इस प्रकार की गेंदबाजी करते हैं। इस बार फुल टॉस गेंद सीधा भेज दिया उसे स्टैंड में 6 रनों के लिए। खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 रन 34, लॉस ऑफ 5 विकेट। मकासरे किंग्स भुसावळ 24 बॉलमध्ये 69 रन करायचे आहेत। विशाल म्हात्रेच्या बॅटमधून एक षटकार आला आणि त्या षटकाराने थोडासा कॉन्फिडन्स नक्की मिळाला असेल विशालला। कॉन्फिडन्सची गरज आहे, धावांची गरज आहे। या गरजेच्या वेळी अजय बासमा आणि विशाल म्हात्रे यांना पुन्हा एक वेळ चमकावं लागेल। बॉलिंगसाठी नगर एक्सप्रेस अभिजित दुधे, बॉलिंग ट्रॅकवर अहिल्यानगर परिसरातील खेळाडू नगर एक्सप्रेस अभिजित दुधे, जो भरपूर काळ भारतातल्या विविध टीम मधून दिसला आणि खूप काळ डिंगडॉंग टीमसाठी ज्याने प्रतिनिधित्व केलं। एक भारतातील प्रमुख संघ नावाजलेला संघ, त्या टीम मधला गोलंदाज आज टीम अरहान केजीएन नागपूर संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळेल। धर्मवीर आखाडा एंड कडून राऊंड विकेटने स्ट्रायकिंग एंडला अजय बासमा। पहिला बॉल अभिजित दुधेचा, मागच्या सामन्याचा सामनावीर आहे अभिजित दुधे। समोर टाकलेला बॉल सरळ बॅटने चांगला ऑफ ड्राइव्ह लगत असताना लॉंग ऑफला चेंडू सिंबा, फक्त 1 रन मिळेल। निश्चित रूप से काफी जबरदस्त गेंदबाज है अभिजीत, काफी अनुभव भी रखते हैं। काफी साल उन्होंने जो कृष्णा सातपुते की टीम है डिंगडोंग उसमें खेला करते थे। काफी अच्छी गेंदबाजी, एक लंबा रनअप है उनका और काफी अच्छी विविधता है उनकी गेंदबाजी में। स्लो रन गेंदे जो करते हैं तो काफी अच्छी गेंदें करते हैं, काफी तेज गेंदबाजी करते हैं। अभिजीत फिर से एक बार लेफ्ट आर्म राउंड द विकेट, कमी गतीने पिक केला आणि त्यानंतर बॅटर विशाल म्हात्रेने टिक केला बॉल डीप मिड विकेटला, सीमा पार षटकार। समाचार घेत असताना बॉल वाईड इज डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवत असताना विशाल म्हात्रे सांगतायत की मी फक्त इतक्या दूरवरचा प्रवास नाही केला तर माझ्यात ती क्षमता आहे आणि म्हणूनच त्याच ठिकाणी मी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालोय। षटकार येत असताना विशाल म्हात्रेच्या बॅटमधून चौथ्या बॉलवर हा दुसरा षटकार होता। आणखी एक अक्रॉस द लाईन खेळत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, त्यामुळे सिंगल रन या ठिकाणाहून
21 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 21 बॉलमध्ये 61 रन 17.43 ची सरासरी. सन्माननीय विजयभाऊ दुर्वे सुद्धा या ठिकाणी या सामन्याचा परिस्थितीचा मैदानावर सर्व काही ठीक असताना हा आढावा घेत असताना पाहायला मिळत आहेत. इस बार थोड़ी सी गति में परिवर्तन किया था जिसके कारण बल्लेबाज ठीक से कनेक्ट नहीं कर पाए. जब आप लगातार गेंदें ब्लॉक होल में करना चाहते हैं ऑफ स्टंप के बाहर एक आधी गेंद आपकी थोड़ी सी और पिच हो जाती है जिसका बल्लेबाज फायदा उठाते हैं. अभिजीत फिर से एक बार तैयार. रिवर्स खेळलाय, कनेक्शन खास, स्वीट हिट, गोड फटका, षटकार. What a shot from the little man अजय वासवा. जबरदस्त बल्लेबाजी इस गेंद इस ओवर में अब तक 2 छक्के लग चुके हैं. इसके पहले मैच में भी थोड़ा सा महंगे साबित हुए थे अभिजीत. शायद उस मैच का विचार अभी भी उनके मन में चल रहा है कि किस प्रकार की गेंदबाजी होनी चाहिए. फिर से एक बार तैयार. समोर मारलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, फक्त उंच बॉल दूर नाही, डाऊन द बॉल अनुभवी सिब्बान. आणि या षटकात यश मिळवत आहेत अभि दुधे. महागडे ठरल्यानंतर नेहमीच विकेट घेऊन जातात, आताही या त्यांच्या खात्यात विकेट आहे. डान्स साठी नक्कीच जसे हावभाव चेहऱ्यावर, जसं गीताचं सादरीकरण तसेच हावभाव होते चेहऱ्यावर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, वेगाने यॉर्कर टाकला. यावेळी अभिजित दुधेने पलटवार केला या मॅच मध्ये. एका षटकात 14 धावा देत असताना त्यानंतरच्या 2 बॉलवर विकेट प्राप्त केली. 48 ला 6 आहे मकासरे किंग्स भुसावळ. निश्चित रूप से काफी अच्छा कमबैक. 2 छक्के लगाने के बाद 2 विकेट निकालने में कामयाब भी हुए. 14 रन देकर 2 विकेट निकालने में कामयाब. माफ कीजिए, 1 विकेट आया इस ओवर में. और हम बात कर रहे थे माया भाई के डांस की, तो पब्लिक से उनको डिमांड भी आई है कि एक गाना भी हो जाए माया भाई का. तो मैच के खत्म होने के बाद आपको गाना सुनने को मिलेगा. 5 षटक समाप्त. 48, 18 बॉल मध्ये 55 रन करायचे आहेत. 18 गेंदे और 55 रनों की दरकार. यहाँ से मकासरे किंग्स भुसावळ को. निश्चित रूप से काफी बड़ा लक्ष्य नजर आ रहा है. नामुमकिन तो कुछ भी नहीं है क्रिकेट में, लेकिन आपको प्रयास करना पड़ेगा. लगभग अब 18 गेंदों में 55 रनों की जरूरत. एक 20-25 रन का ओवर चाहिए मकासरे किंग्स को अब. और महेश कांबले फिर से एक बार तैयार. लेफ्ट आर्म और 2 विकेट स्पिन गेंदबाजी करेंगे. महेश कांबळे येत आहेत बॉलिंग साठी. पहिला बॉल अगदी चांगला गतीने बीट केलंय बॅटर विशाल मात्रेला, कारण बॉल कमी गतीने बॅट लवकर फिरवली होती विशालने. निश्चित रूप से काफी जबरदस्त गेंदबाजी में यही तो खासियत है इस गेंदबाज की. गति में जब परिवर्तन करते हैं तो बल्लेबाज समझ नहीं पाते. इस बार तेज गेंद की थी और कभी कभी स्लोअर वन गेंदे भी करते हैं, ऑफ स्पिन गेंदे करते हैं. महेश कांबले फिर से एक बार तैयार. सामना करेंगे विशाल. आखुटप्प्याचा बॉल लपेटलाय, दूरवरून खेळला. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला पकडतायत झेल आणि विशाल मात्रे होत आहेत बाद. 7वा धक्का. मकासरे किंग्स भुसावळ संघाच्या जणू काही आता समुद्रात गेलेल्या जहाजाला भगदाडच पडलंय.
नवीन फलंदाज विक्रांत मल्ली बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. मल्ली या नावाने प्रसिद्ध आहे खेळाडू खानदेश परिसरात. डावखुरी हाताचा बॅटर विक्रांत. समोर टाकलेला बॉल फ्रंट फूटवर येत असताना फुलटॉस बॉलला समोर खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. लॉफ्टेड ड्राईव्ह सिंगल रन आणि सिंगल डबलने फारसा फरक पडला नाही पर अक्सर या सामन्यात. निश्चित रूप से बड़े बड़े चौकों और छक्कों की जरूरत है. 48 रनों पर 7 विकेट खो चुका है यहाँ पर मकासरे किंग्स. और महेश कांबळे ने काफी जबरदस्त गेंदबाजी की है. फिर से एक बार तैयार लेफ्ट आर्म ओवर द विकेट. फुलटॉस बॉल लोअर फुलटॉस बॉलला पुन्हा मनगटाच्या साह्याने वळवलंय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण काऊ कॉर्नरला. रुपेशचं ज्याने चांगली बॅटिंग केली होती काय क्लीन हिट मारले. सौरभ बिराजदार रुपेश अमर गायकवाडला तर प्रत्येक जण ओळखतो परंतु सौरभ बिराजदार आणि रुपेश या खेळाडूंनी या मैदानावर आपली छाप टाकत असताना खेळ दाखवत असताना बुलढाण्याच्या प्रेक्षकांच्या मनात घर नक्की केलंय. ज्या प्रकारे खेळ दाखवलाय दोन खेळाडूंनी आजच्या दिवसात. या ठिकाणी धर्मवीर युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय पृथ्वीराजदादा गायकवाड यांचे शुभागमन होते आहे. आदरणीय पृथ्वीराज भाऊ यांचंही या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत. अगदी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड, युवा नेते कुणाल भैया, युवा नेते श्रीकांतदादा गायकवाड, आता पृथ्वीराज भाऊ यांचंही शुभ आगमन झालंय. म्हणजे संपूर्ण परिवार एखाद्या सोहळ्यासारखं या स्पर्धेचं आयोजन करत असतो. 6 षटकांचा खेळ समाप्त आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मकासरे किंग्स भुसावळ 54ला 7. 12 बॉलमध्ये 49 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 49 धावांची गरज मकासरे किंग्स भुसावळ संघाला आणि 49 धावा 12 बॉल्समध्ये 24.50चा सरासरी. ह्या धावा बनण्यासारख्या आहेत परंतु गरज आहे या ठिकाणी प्रत्येक मोठे फटके खेळण्याची. अविनाश मैदानाच्या आतमध्ये अविनाश वाघाशी वाडी या परिसरातील पनवेल परिसरातील खेळाडू वाघाशी वाडीसारख्या परिसरातून येतो. छोट्याशा गावातून या खेळाडूने सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रवासाला सुरुवात केली. पायावरचा बॉल मनगडाचा वापर परंतु डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाकडनं कॅच ड्रॉप बॉल सीमा पार चौकार. रन के साथ बढ़ती रन संख्या 58 रन. अब चाहिए 45 रनों की जरूरत है. अब 11 गेंदों में 45 रन 45 रन. अकुटप्प्याचा बॉल यावेळी प्लूल केलाय फ्लॅट फटका. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निश्चित रूप से काफी अच्छा कवर किया इस बार. पिछली गेंद पर उनसे गलती हुई थी, जज नहीं कर पाए थे उस कैच को, लेकिन इस बार काफी अच्छा प्रयास, एक जंप लगाकर गेंद को रोका. निश्चित रूप से बचाए अपनी टीम के लिए. संदीप होते क्षेत्ररक्षण करत असताना स्क्वेअर लेगला डीप मध्ये. उद्या होणारे सामने दिनांक 2 तारखेला उद्या होणारे सामने श्रीदत्त बुलढाणा, गुलजामा खामगाव आणि प्रीम 11 चिखली या 3 संघादरम्यान उद्या प्रेक्षणीय लढती पाहायला मिळतील प्रेक्षकांना. समोर मारण्याचा प्रयत्न, हवेत आहे बॉल. सिब्बान येत आहेत बॉलच्या खाली आणि सिब्बानचे सेफ हँड. आणखी एक विकेट. विक्रांत होतील बाद.
किंग्स भुसावळ संघाला उद्या होणाऱ्या टीम मध्ये श्री दत्त बुलढाणा असतील, गुलजमा खामगाव असतील किंवा प्रेम 11 चिखली असेल, या संपूर्ण टीम मध्ये अनेक राज्यातील मोठमोठे स्टार खेळताना पाहायला मिळतील. विदर्भातील अनेक लोकप्रिय खेळाडू, प्रेक्षकांच्या आवडीचे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. त्यामुळे उद्याचा दिवस बिलकुल चुकवू नका. धर्मवीर आमदार चषकाचा रोमांच दिवसेंदिवस वाढतच जाईल. कालचाही दिवस खास होता, आजचाही दिवस खासम खास आहे. धर्मवीर आमदार चषकाचा रोमांच नव्या उंचीवर चाललाय. इनसाइड आउटचा प्रयत्न, हवेत बॉल, दूर नाही. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील, परंतु त्यांच्या रीच पासून बॉल चाललाय आता सीमा पार. चौकार. रन संख्या 63 रन। अभी भी जीतने के लिए 40 रनों की जरूरत है। 8 गेंदों में 40 रन, थोड़ा सा नामुमकिन ये लक्ष्य नजर आ रहा है। गेंदबाज फिर से एक बार तैयार, राइट आर्म राउंड द विकेट। इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद पुल करने का प्रयास किया था, लेकिन थोड़ी सी नीची रहती हुई गेंद, जिसके कारण चकमा खा गए बल्लेबाज। अब 7 गेंदों का ये खेल बचा हुआ आणि 7 चेंडूमध्ये सुद्धा 40 धावा बनण्यासारख्या आहेत. 7 बॉलमध्ये 40 रन, प्रत्येक बॉलवर षटकार मारावा लागेल. निश्चित रूप से रिंकू सिंह अगर इस मैदान पे आते तो वो मैच जिता सकते हैं। रिंकू सिंह की जरूरत है अब। गेंदबाज फिर से एक बार तैयार, राउंड द विकेट। इस बार काफी अच्छी गेंद, लगातार ब्लॉक होल में गेंदें कर रहे। ओवर की समाप्ति 11, माफ कीजिएगा 7 ओवर की समाप्ति के बाद 63 रन 63 रन 8 विकेटों के नुकसान पर मकासरे किंग्स। सन्माननीय संजीव गायकवाड यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली आणि त्याचबरोबर सन्माननीय युवासेना युवा नेते, महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय अर्थातच कुणाल भाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून सन्माननीय श्रीकांतदादा गायकवाड, सन्माननीय आशिष भाऊ जाधव, आदरणीय धर्मवीर युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजजी गायकवाड यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर आयोजन समिती सन्माननीय विजयभाऊ दुर्ने, पवनदादा भालेराव, उमेशजी बर्डे, बाळाभाऊ देशमुख समवेत प्रसादजी पदात यांच्या नियोजनात आयोजनात आयोजित धर्मवीर आमदार चषक 2025चा दुसरा दिवस अंतिम क्षणात आपण आहोत. 6 बॉलमध्ये 40 रन करायचे आहेत आणि हे लक्ष्य आता थोडंसं अवघड होत चाललंय. निश्चित रूप से आज का जो ये मैच जीतेगा वो क्वार्टर फाइनल के लिए क्वालिफाई कर जाएगा। इस बार काफी खराब गेंद ऑफ स्टंप को छोड़ती हुई शायद लेग ब्रेक करने का प्रयास किया था गेंदबाज में। इस अतिरिक्त रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 64 रन 64 रन। अरहान 11 जीत की ओर बढ़ता हुआ और क्वार्टर फाइनल के लिए निश्चित रूप से क्वालिफाई हो जाएगा आज। नक्कीच अरहान केजीएन नागपूर संघ, सन्माननीय फिरोजभाई यांनी तयार केलेला हा संघ, परवेजभाई यांच्या मॅनेजमेंटमध्ये तयार झालेला संघ. पुल करण्याचा प्रयत्न, हवेत आहे बॉल. सिब्बान या सामन्यातला आणखी एक झेल पकडतायत आणि मला वाटतं तिसरा झेल पकडलाय सिब्बान यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण सिब्बान यांचं या सामन्यात. समाप्तीनंतर 5 बॉलमध्ये 39 रन करायचे आहेत. आजचा जरी दिवस समाप्त होईल, परंतु उद्याच्या दिवसामध्ये श्री दत्त बुलढाणा जो एक विदर्भातील आणि बुलढाणा जिल्ह्यातील एक ताकदवान संघ, त्यांच्याबरोबर मागच्या 10 वर्षापासून विदर्भाचं क्रिकेट गाजवणारा संघ गुलजमा 11 आणि नव्यानेच आपली या स्पर्धेत नाव नोंदवणारा प्रेम 11 चिखली संघ, हे 3 विदर्भातील आणि खास करून बुलढाणा जिल्ह्यातील संघ इन ऍक्शन असतील. परंतु या संघात महाराष्ट्रातील देशाच्या कानाकोपऱ्यातील खेळाडू दिसतील. आणखी एक चांगला बॉल नितीन मुंडे यांचा. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली होती नितीनला. त्यामुळे उद्याच्या दिवसात सुद्धा, कारण मागच्या वर्षीचा फायनलिस्ट संघ श्री दत्त बुलढाणा इन ऍक्शन असेल. निश्चित रूप से काफी बड़े बड़े नाम आपको कल देखने को मिलेंगे। गुजरात से प्लेयर आएंगे, मध्य प्रदेश, यूपी, महाराष्ट्र, पुणे,
नागपुर, मुंबई सभी ओर से यह कल प्लेयर आपको देखने को मिलेंगे। आज का दिन जैसे जिस प्रकार का गुजरा उसी प्रकार का और उससे अच्छा दिन कल का होगा। रविवार है, छुट्टी है, जल्द से जल्द अपना बाजार करके आइए और इस मैच का, इस टूर्नामेंट का आनंद लीजिए। 3 बॉलमध्ये 38 लेग स्पिन होता, ओळखला बॉल, पाठवलाय आता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मधोमध एक टप्पा कात सीमा पार। या बॉलवर रन मिळतील 4 चौकार। राहुलजी मकासरे सर यांचा संघ पाहायला मिळतोय। टीम मकासरे किंग्स भुसावळ पराजयाच्या छायेत। दुसऱ्या बाजूला फिरोजभाई आणि परवेजभाई यांनी तयार केलेला हा संघ विजयाच्या दिशेवर केजीएन अरहान म्हणजेच काय तर धर्मवीर आमदार चषक 2025 च्या दुसऱ्या दिवसातील क्वालिफाय होणारा संघ जवळपास मिळालाय। अरहान केजीएन 11 नागपूर। निश्चित रूप से कल शिवांक मोहेगांव ये क्रिकेट क्लब क्वार्टर फाइनल के लिए क्वालिफाई हो चुका है। इस बार शॉट ऑफ लेन गेंद पुल कर दिया उसे, गेंद जाती हुई वन बाउंस बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। इसी के साथ ये मैच अरहान केजीएन 11 इन्होंने जीत लिया है और क्वार्टर फाइनल में अपनी जगह बनाई है। नक्कीच खूप चांगला खेळ राहिला। केजीएन अरहान नागपूर संघाने वन साइडेडली आजच्या दिवसामध्ये क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवलं आहे आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे या टीमने। अभिनंदन टीम अरहान केजीएन 11 नागपूर, वेल प्लेड या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल। टीम मकासरे किंग्स भुसावळ संघाचा प्रवास समाप्त होतो आहे। दोन्ही टीमने लाईनने एकमेकांना शुभेच्छा देण्याची गरज आहे। विनंती असेल, हा या स्पर्धेचा नियम।